श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे हरतालिका आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी हरतालिकेची उत्तर पूजा करायची असते। उत्तर पूजा कशी करायची आहे, उपवास कशावर सोडायचा आहे, नैवेद्य काय दाखवला पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करू शकता। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सगळेजण भगवान शंकराची घरामध्ये वाळूपासून पिंड बनवत असतो। पार्वती माता असेल, पार्वती मातांच्या सख्या असतील, गणपती बाप्पा असेल, नंदी असेल, म्हणजे पूर्ण कैलासच आपण वाळूपासून बनवत असतो। आणि खूप ठिकाणी घरामध्ये न पूजा करता मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकराची पूजा केली जाते। म्हणजे ही ज्याच्या त्याच्या गावानुसार पद्धत आहे। आणि खूप ठिकाणी घरामध्येच वाळूपासून भगवान शंकरांची पिंड बनवून घरातच पूजा केली जाते। खूप जण सकाळी पूजा करतात तर खूप जण प्रदोष काळामध्ये पूजा करतात। तर आपण सगळ्यांनी आज सकाळी पूजा केलेली आहे। ज्यांनी पूजा केली नाही ती प्रदोष काळामध्ये पूजा करणार असतील तर दुसऱ्या दिवशी आपण हरतालिकेचं व्रत सोडतो, म्हणजे उपवास सोडला जातो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की उत्तर पूजा आपल्याला काढायची असते। जी आपण पूजा मांडलेली आहे ती पूजा आपल्याला काढायची असते। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सकाळी ज्यावेळेस पूजा काढायलात, म्हणजे पूजा आदल्या दिवशी केली म्हणजे आज केली, उद्या जशाच तशी उचलायची आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायची असं नाही, त्याची उत्तर पूजा करावी लागते। म्हणजे आपल्याला माहिती असावं की आपल्याला सकाळी दूध नाहीतर दही भात किंवा तुम्ही दूध भात ह्या गोष्टी तुम्हाला भगवान शंकरांच्या समोर नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार आहे त्याच्या आधी तुम्हाला दूध किंवा दही भात किंवा दूध भात भगवान शंकरांना दाखवायचा आहे, यापैकी एक। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की भगवान शंकरांची ज्यावेळेस आपण एखादं ग्रंथाचं पारायण करत असतो, शिवलीला अमृताचं, त्यावेळेस आपण दूध भात किंवा दही भगवान शंकरांना दाखवत असतो। तसंच आपण भगवान शंकराचीच ही पूजा केलेली आहे, म्हणून तुम्ही या तिन्हीपैकी एक गोष्ट तुम्हाला उद्या सकाळी दाखवायची आहे। ती दाखवल्यानंतर हातामध्ये पांढऱ्या अक्षता घ्यायच्यात, उजव्या हातामध्ये पांढऱ्या अक्षता घ्यायच्यात, जेवढ्या येतील तेवढ्या पांढऱ्या अक्षता घ्यायच्या आहेत। आणि ही जी व्रत तुम्ही केलेलं आहे ती भगवान शंकरांना सांगायचं आहे। तुम्ही कशासाठी केलं आहे, तुमच्या नवऱ्यासाठी केलं असेल, तुम्ही घराच्या संसारासाठी केलं असेल, किंवा खूप जणांनी मला चांगला नवरा भेटावा यासाठी केलं असेल। ज्यांनी कशासाठी हरतालिकेचे व्रत केलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। म्हणजे हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत, सांगायचं आहे ही जी मी व्रत केलेलं आहे हे व्रत तुमच्या चरणी रुजू करा अशी प्रार्थना करायची आहे। ही जी अक्षता आपल्या हातामध्ये त्या भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायच्यात। ही गोष्ट उद्या सकाळी तुम्हाला करायची आहे। जे आवडणारं नैवेद्य दाखवायचं आहे, दूध असेल, दही भात असेल किंवा दूध भात असेल, यापैकी एक दाखवायचं आहे आणि ज्या अक्षता हातामध्ये घ्यायच्यात आणि त्या अर्पण करायच्यात। आणि हे झाल्यानंतर तुम्ही 10-15 मिनिटानं तुम्ही पूजा हलवू शकता, म्हणजे पूजा काढून टाकू शकता। तर पूजा काढत असताना आपल्याला माहिती असावं की ज्या आपण विड्याची पानं असेल, वाळूचा वापर करून जी कैलास बनवला असेल त्याचं काय करायचं आहे, जी पत्री आपण अर्पण केलं आहे त्याचं काय करायचं आहे, त्याचबरोबर फळं आपण ठेवलेले आहेत त्या फळांचं काय करायचं ते मी तुम्हाला एक एक करून सांगते। जी आपण वाळू आहे, आधी सुरुवात करू वाळूपासून। जी आपण कैलास काढलेला आहे वाळूपासून, जी भगवान शंकराची पिंड तुम्ही काढलेली असतील तर ती तुम्हाला एखाद्या, म्हणजे तिथली पूर्ण वाळू तुम्हाला एकत्र करायची आहे आणि एका झाडाच्या बुडाशी टाकायची आहे। मग तुम्ही आंब्याचं झाड असेल, कोणतेही झाड असेल आपल्या घराच्या, म्हणजे तुम्ही कुंडीमध्ये, समजा खूप जणांच्या इथं कुंडीमध्ये झाड असेल तर तुम्ही कुंडीमध्ये टाकून देऊ शकता, किंवा तुम्ही एखादं मोठं झाड असेल तर त्याच्या बुडाशी ती वाळू टाकून द्यायची आहे। तुम्ही दुसरीकडे फेकून देण्यापेक्षा, दुसऱ्याच्या पायाखाली ती येण्यापेक्षा तुम्हाला ती झाडाच्या बुडाशी टाकायची आहे। ते झाल्यानंतर जी ती पत्री आपण अर्पण केलेली असतील, 7 असतील, 11 असतील, जेवढे तुम्ही पत्री अर्पण केलेली आहेत त्या पत्री, म्हणजे ती जी पानं असतील, फुलाची पानं असतील किंवा फळाची पानं असतील, ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत। खूप जण काय करतात, पूर्ण पूजा शेतामध्ये नेऊन टाकतात। पण असं न कर, म्हणजे शेत असेल तर शेतामध्ये टाकलात तरी चालेल, शेत नसेल निर्माल्यामध्ये, म्हणजे एखाद्या झाडाच्या बुडाला तुम्ही ती पानं टाकलात तरी चालेल, हे करू शकता। त्याचबरोबर खूप जण काय करतात, ही जी पूर्ण पूजा आहे ती पाण्यामध्ये सोडली जाते। तुमच्या इकडे जशी पद्धत आहे तसंच करा, पण निर्माल्यामध्ये तुम्ही पूर्ण पत्री फुलं टाकू शकता। त्यानंतर विडा, आपण 5 विडे ठेवले असतील खूप जणांनी पार्वती माता, भगवान शंकर यांचा एक विडा आणि दुसरं म्हणजे गणपती बाप्पाचा एक विडा, असे जे 2 विडे आपण ठेवलेले असतात त्या विड्याचं काय करायचं, ते विडे तुम्ही जवळ कोणते गुरुजी म्हणजे कोणी
एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही नेऊन देऊ शकता. म्हणजे ती फक्त सुपारी असेल, खारीक असेल, बदाम असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये नेऊन देऊ शकता. किंवा आता आपल्या घरामध्ये उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण विडे ठेवत असतो, त्या विड्यावर ठेवला तरी चालेल, म्हणजे त्याचा वापर केला तरी चालेल. म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये त्याचा वापर करू शकता. पार्वती मातेची पण आपण वटी भरत असतो. नारळ असेल, ब्लाऊज पीस असेल, दुसरे जे अलंकार असतात ते आपण अर्पण करत असतो, किंवा गजरा असेल, ह्या ज्या गोष्टी आपण अर्पण करतो. खूप ठिकाणी 2 वटी भरल्या जातात आणि खूप ठिकाणी एकच वटी भरलेली असेल. ती जी आपण सामान ठेवलेलं आहे, पार्वती मातेला अर्पण केलेलं आहे, त्याचं काय करायचं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ती जी आहे, तुमच्या जवळपास एखादी शेजारी नसेल, तिला तुम्ही बोलवा आणि तिला तुम्ही देऊ शकता. म्हणजे एखाद्या स्त्रीला तुम्ही ह्या गोष्टी देऊ शकता. किंवा तुम्ही सोप्यात सोपे की तुम्ही त्या ज्या वस्तू अर्पण केल्या त्याचा वापर तुम्ही स्वतः करू शकता. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही ती जी पार्वती मातेला जी अलंकार अर्पण केले आहेत, ब्लाऊज पीस असेल, जी गजरा असेल, नारळ असेल, त्याचा वापर तुम्ही तुमच्या घरामध्ये करा, किंवा तुम्ही स्वतः वापरा, किंवा तुम्ही बाहेरची एखादी स्त्री बोलवा आणि तिला सगळं दिला तरी चालेल. अशा पद्धतीने त्या वटीचं करायचं आहे. आणि जी फळं आहेत ते फळं तुम्ही घरामध्ये सगळ्यांनी खाल्लात तरी चालेल. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी झाल्यानंतर जी पाणी आपण तिथं साईडला ठेवलेलं असतं ते पाणी एखाद्यानं पिलं तरी चालेल. म्हणजे अशा पद्धतीने त्या सामानाचा ती जी आपण म्हणजे जी आपण पूजेसाठी ज्या गोष्टी घेतल्या, वाळू जी आहे त्याच्यावर कोणाचा पाय न पडता ती एखाद्या झाडाखाली नक्की टाका. तुम्हाला समजलं असेल की पूर्ण पूजेचं काय करायचं. ते झाल्यानंतर उपवास कसा सोडायचा आहे. सकाळी ही गोष्ट तुम्ही केलात आणि जी आपण दूध ठेवलं असेल, जी तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवलेलं आहे उत्तर पूजा करत असताना, ती जी दूध भात असेल, दही भात असेल, त्याच्यापैकी तेच तुम्हाला उचलून घ्यायचं आहे. तुम्ही पूजा उचललात, ती आपण जी साईडला ठेवलेलं आहे ते घ्यायचं आहे. एखादा चमचा असेल किंवा सगळं तुम्ही खाऊन टाकलात तरी चालेल. म्हणजे जी भगवान शंकरांना नैवेद्य म्हणून आपण सकाळी सकाळी उत्तर पूजा उचलायच्या वेळेस ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, जी गोष्ट तुम्ही ठेवली आहे, दूध ठेवलं असेल तर दूध तुम्ही पिऊन घ्या, आणि दूध भात ठेवला असेल तर दूध भात घ्या. ती आधी तुम्हाला खायचं आहे, नंतर तुमचा उपवास सुटला हे समजायचं आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला माझं काय म्हणणं आहे. जे तुम्ही दाखवलं आहे नैवेद्य म्हणून तेच तुम्हाला घ्यायचं आहे, खायचं आहे, आणि नंतर तुम्ही हरतालिकेचं व्रत पूर्ण झाले हे लक्षात ठेवा. त्यानंतर खूप जणांचं असं असतं की गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा झाल्याशिवाय उपवास सोडला जात नाही. हरतालिकेचं हे एक खूप जण असा उपवास करतात की ज्यावेळेस गणपती बाप्पा घरात येतात त्यांना सगळ्या गोष्टी दाखवल्यानंतर, त्यांची पूजा झाल्यानंतर हरतालिकेचा उपवास सोडतात. किंवा खूप जण सकाळ सकाळी हरतालिकेची पूजा जी मांडलेली आहे त्याची उत्तर पूजा करतात आणि लगेच उपवास सोडला जातो. जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.